तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी आपण काल लाईव्हला आलो होतो, तर भाऊनी एका कमेंट केली होती की उन्हाळ्यात कोंबड्या अंड्यांना कमी झाले आहे, त्याच्यासाठी एक घरगुती उपाय सांगा। तर ते आपण घरगुती उपाय आज घेऊन आलेलो आहोत। तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ते सांगता येत नव्हतं, त्यामुळे आपण हा लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे। तर सायंकाळी आता ही पूर्ण पक्षी आपले रेंजमध्ये फिरत आहेत आणि मेन मुद्द्यावर चर्चा करायची म्हटलं तर सकाळचा मुद्दा असा आहे की उन्हाळ्यात कोंबड्या अंड्यांना कमी झालेले आहे, त्याच्यासाठी घरगुती उपाय सांगा। तर ते उपाय आपण आज घेऊन आलेलो आहोत। तर काही मुद्दे आहेत। तर पहिला मुद्दा असा आहे की पक्ष्यांना जे आपण पाणी देतो तर ते दिवसातून 1 ते 2 वेळा बदलून घ्या आणि पाणी जे आहे ते कुठेतरी सावलीमध्ये ठेवा, कारण उन्हाचं तापमान खूप वाढलेलं आहे आणि त्यांना हीट खूप होतं। त्यामुळे त्यांना सावलीला पाणी ठेवा आणि 1 ते 2 वेळा तुम्ही पाणी बदलून घ्या। जास्त वेळा बदललं तरी काही टेन्शन नाही, पण पाणी त्यांना थंड पिण्यात यावं। आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये आपण जेव्हा छोटे पिल्लं राहतात त्यांना गुळाचं पाणी देतो, तर ते छोटं पिल्लं असतील 2 ते 3 महिन्याचे असतील त्यांना आपण गुळाचं पाणी द्या। मोठ्या पक्ष्यांना पण पाणी दिलं तरी काही हरकत नाही आणि पाण्यामध्ये थोडं मीठ पण टाकलं तर चालेल, म्हणजे त्यांच्यामध्ये जे उष्णतेचं प्रमाण आहे ते थोडं कमी होईल। जर गूळ मीठ याचा वापर केला जरी नसला तरी पण तुम्ही पाणी आहे ते 2 ते 3 वेळा बदलून घ्या। आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे शेवटचा मुद्दा आहे, हे ध्यान लक्ष देऊन ऐका की आपण जे क्वालिटीचं खाद्य टाकतो, तुम्ही जे क्वालिटीचं खाद्य टाकत असाल, तुमचं जे फीड आहे तर ते फीड जास्त क्वालिटीचं असतं, त्यामुळे पण काही कोंबड्यांना हीट जास्त होते। तर ते खाद्य तुम्ही सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा टाकत राहा, कारण क्वालिटीचं खाद्य असल्यामुळे ते हीट खूप होतो, त्याच्यामुळे उष्णता खूप वाढते। त्याच्यासाठी सकाळी 6 ते 7च्या दरम्यान खाद्य टाका, ते सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यानच खाद्य टाका। दुपारच्या वेळेस तर तुम्ही थंड भाज्या वगैरे पालक टाकली तर पक्ष्यांना खूप चांगलं राहील। आणि जर शेतातलं काही चारा वगैरे जरी टाकला तरी ते खूप चांगलं होईल। आणि कालच्या मुद्द्यामध्ये आपण सांगितलं आहे की 10 बाय 15च्या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील, तर ते व्हिडिओ आपला खूप व्हायरल गेला आणि खूप मित्रांनी सपोर्ट पण केलं। त्याच्यावरती आपल्याला 10 ते 12 सबस्क्रायबर आले, तरी खूप खूप धन्यवाद। असंच सपोर्ट राहू द्या आणि नवीन असाल तर तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण आता उन्हाळ्याच्या कोंबड्या अंड्यावरतून कमी होतात आणि काही मित्रांना माहीत नाही की काळजी कशी घ्यायची। तर आपले मागचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ते पण एकदा बघून घ्या। आणि सकाळी सकाळी आपण दररोज लाईव्हला येत आहोत, ते लाईव्हला आपण सकाळी सकाळी आल्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचे कमेंट तुम्ही करा, ते आपण उत्तर देण्याचे प्रयत्न करू। आता हे भाऊच्या कमेंटचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे। तर 4 मिनिटाचा हा आपला व्हिडिओ झालेला आहे। तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लवकरच 1K सबस्क्रायबर कंप्लीट होतील। तर सपोर्ट करा मित्रांनो। इथंच थांबतो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।